तर आपण आलेलो आहेत हरिश्चंद्रगडला. हा माझा मी सांगतो, हा माझा चाइल्डहुड फ्रेंड्स, माझा कलिग आहे हा धनंजय. कल्याणला राहतो. आम्ही निघालोय CSMT वरून. आम्हाला निघायला 9 वाजलेत. 9 वाजल्यानंतर आम्ही पोचलो. ऑलमोस्ट 11पर्यंत आम्ही कसाऱ्याला होतो. कसाऱ्याला बोलेरो वगैरे असतात पिकअप्स, त्याच्याने आम्ही इथपर्यंत पोचलोय. हे बेस सेट आपल्या हरिश्चंद्रगडचा. इथून जायला आम्हाला 20 मिनटं लागतील. 20 नाही 20 मिनटं आम्ही इथं खाणार आहे, रेस्ट करणार आहे. नंतर आम्ही रेस्ट करून आम्ही 4 वाजलेत ना, आम्ही नक्की 4 वाजता आम्ही इथनं निघणार आहेत ट्रेकसाठी. चला बघूया कसा होणार आहे ट्रेक मॅनेजमेंटवाला झोपला आहे भाई. आता किती वाजले? 3:40 झाले तरी याचा पत्ता नाही. काय लोक जमा करतात, काय करतात लोक, चढायला लागले तिकडे, तरी हा काही येईना. 4 वाजलेत. आमचा 20-25 मिनटाचा रेस्ट झालाय, फ्रेश होऊन झालाय, तरी हा भाई अजून झोपलाच आहे. आम्ही इथं बाहेर गर्दी बघा भाई, गर्दी. पण विकेंडला काय वीकडेजला या मस्त मजा करा, सुट्टी मारा कॉर्पोरेट लाईफ मध्ये आणि घरी वाजा झोपा. सॅटर्डे संडे झोपा, मॅनेजरला चुत्या बनवा आणि ट्रेकला वीक ऑफ घेऊन या. वीक ऑफ. चला बघू 20 मिनिटात आमचा जर ट्रेक चालू झाला तर भेटूयात. तर भाऊ बऱ्याच दीर्घ काळानंतर आता निघालोय. काय झालं 20 मिनिटानंतर फायनली मी फायनली आम्ही 4:30 वाजलेत निघायला. पाऊस नाही, पाऊस होत शपथ, पाऊस पडलेला आहे काल रात्री. तर फायनली आम्ही निघालो आता ट्रेकसाठी. भाई आता फायनली तर निघले. ऑलमोस्ट अर्ध्या तासानंतर भाई प्लेन सरफेस आलाय. मी आमच्या ट्रेक गाईडला मागे सोडून आलो. हां, ट्रेक गाईडला आम्ही मागे सोडून आलो कारण ते खूप लेट करत होता. आम्ही स्वतः आमचं ट्रेक गाईड बनलो आहे. 4:20ला ट्रेक चालू केला आहे. अजून अर्धा तास झाला आहे आणि आम्हाला 4 किलोमीटर ट्रॅव्हल करायचं पूर्ण. पण ठीक आहे, एवढा हार्ड नाही आहे भाई, हार्ड काहीच नाही आहे, नॉर्मल आहे, सरफेस आहे भाई. वरती फायनली मी पोचलो आहे. 5:45 वाजलेत. धुकं बघा तुम्ही, धुकं. तिकडे काढू ना फोटो. स्टेबल झाला ना. भाई अख्खं व्हाईट अख्खं जिकडे बघा तिकडं व्हाईट आहे. आम्ही 10 मिनटात 5 मिनटात आम्ही पोहोचणार आहे. 100 मीटरवर आहे फक्त आम्ही आता कोकणकड्याच्या. 100 मीटर इथंच अख्खा मी पोचलो आत्ता. पण धुकं एवढं आहे ना, दिसत नाही आहे, भरपूर धुकं आहे भाई. अरे ऊन आलं रे. सूर्याला उठा, सूर्याला उठा. इकडचं झालं क्लिअर. आम्ही छोटासा इंद्रध्वज बघितलाय भाई. आता लय भारी आले आमचे व्हिडिओ, लय खतरनाक आलेत. 1-1.5 तासाच्या वेटिंग नंतर आम्हाला फायनली इंद्रध्वज आणि 2-4 व्हिडिओ फोटो आले. नंतर गायब झालाय भाई. नंतर गायब झाला परत. ऊनच नाही आहे बघा, ऊनच नाही आहे. मॅगी खा रे. म्हणजे भाऊ मोठे ऐक ना, आम्हाला भरपूर शॉर्ट्स व्हिडिओ भेटलेत. आता आम्ही निघतोय कोकण कड्यावरनं. महादेवाचं मंदिर आहे आमचं, महादेवाच्या मंदिराला जायचं आता. ऊन आहे पण फॉग जात नाही आहे.
इकट्ठा कर रहे हैं। सकाळी येऊन पण होतं. त्याचा जो मृत्यू आहे तो तांत्रिक किंवा मांत्रिक अशा बॅकग्राऊंडच्या माणसाकडून होईल. त्याच्यामुळे गणपतीने हा अवतार घेतला अशी एक आख्यायिका आहे, अशी एक दंतकथा आहे. त्याच्यामुळे ह्या गणपतीची पूजा तांत्रिक किंवा मांत्रिक लोक करतात. आणि त्या गणपतीचं नाव उच्चिष्ट गणपती असं का पडलं तर जे उष्ट अन्न असतं, बाहेर उष्ट अन्न पडलेलं असतं, तांत्रिक लोक ते उष्ट अन्न खाऊन या गणपतीची पूजा करतात. त्याच्यामुळे अशी मान्यता होती की जेव्हा हरिश्चंद्रगड फार प्रचलित नव्हता किंवा जेव्हा ट्रेकर्स खूप सारे इथे येत नव्हते तेव्हा ह्या गुहेमध्ये तंत्रसाधना किंवा मंत्रसाधना फार व्हायची. त्याच्यामुळे तुम्ही बघाल तर त्या गणपतीच्या खाली लिंगासारखा एक आकार आहे. सो हे झालं या गणपतीची एक माहिती. प्रत्येकाची करावं लागेल का? नाही केली आपलीच. आम्ही चाललोय आता जिथं पिल्लर आहेत. कुठलं बोलतात केव्ह बोलतात त्याला? हे आहे ना ते कर्डेश्वर केव्ह. कर्डेश्वर केव्ह बोलतात बघा. तर आम्ही आलोय कर्डेश्वर केव्हला. बघा हे 4 पिल्लर आहेत. त्यातलं हा कलियुगचा बाकी आहे ना. हा एक कलियुगचा बाकी आहे. बाकी 3 पिल्लरचं माहिती नाही. द्वापर नाही 4 युग होते. 4 युगचं एक कलियुगचं बाकी आहे ना. मग एक सत्ययुग होता बरोबर, एक त्रेता आणि द्वापर. हां द्वापर युग. हे 3 पिल्लर ऑलरेडी गेले. तर हा एकच पिल्लर बाकी सत्ययुग. हे कलियुग असं बोलतात ना की हा कलियुगचा पिल्लर जर तुटला तर काय होईल? विनाश होईल. चल जा मी इथं पाणी असतं ना रे. मेमध्ये पण पाणी असतं इथं. इथं पाणी असतं भरलेलं इथपर्यंत. हा इथं काय मंदिराच्या शेजारी टाकतात थोडी. हे काय धनंजय मंदिराच्या बाजूला थोडी लावतात हे. नाही ते पाण्याच्या ठिकाणी असतं. अच्छा पाण्याच्या ठिकाणी असते का? हे काय आहे ना. आफ्टर द केव्ह सर्व केव्स आणि पॉईंट्स फिरल्यानंतर मी चाललो आता खाली. आणि खाली जायला आम्हाला जाणार आहे 1 तास. इझी ट्रेक आहे भाई, इझी ट्रेक. तुम्ही या बिंदास या, फक्त पावसात नका येऊ. पण मस्त ट्रेक आहे, इझी आहे, खूप इझी आहे. बघा असं रोड आहेत ना जायला. पण रात्री शूट नाही करता आला म्हणून मी सांगू शकतो. पण एकदम इझी ट्रेक आहे. थोडे 10-10 मिनटाचे पॅच लागतात, ते हार्ड असतात. बाकी पण असे नॉर्मल पॅच आहे. बघा वेदर किती भारी वेदर आहे रे. ऊन पण आणि फॉग पण दोघं. बाई इकडं ऊन पण आणि फॉग पण आहे. एक नंबर आहे. 10:30 1 तास आपण खाली पोचणार ना भाई. किती केलं तरी, किती आपण स्लो उतरलं तरी 1 तास पोचणार आपण. जे आपण हां 1 तास 20 मिनिट 1 तास 1.5 तास पकडून घे पूर्ण टोटल. कारण आपण ते केव्स वगैरे बघितल्या ना. आपण केव्स वगैरे बघून 10:30 निघालेलो. हां मग ऑलमोस्ट आपण एक तासच्या वरती जास्तीत 10-15 मिनटं जाईल तर जाईल. 1.25 तास 1.5 तास. छोटे छोटेच पॅचेस आहे फक्त की ते हार्ड वाटतात. बाकी काय इझी आहे भाई ट्रेक. धनंजय मी विचार करतोय हे जेव्हा ग्रीन होत असेल हे समोरचं खूप छान दिसतं. भारी वाटत असेल ना पावसाळ्यात. अख्खी माळशेजची लाईन आहे ना. माळशेज घाट, हां कळसुबाई, हां हरिश्चंद्र, शिवनेरी सगळं भारी दिसतं. अरे पण हा वाला लाईन बोलतो तुला मी. हे इकडनं पुढे छोटे छोटे धबधबे येत असतील ना. नाही मग ते दिसतात ते हे लाईन त्याच्यावर. धबधबीला कोर आहे तो छोटा आहे. भारी दिसत असेल. एक नंबर आहे. मोठ्या मोठ्या वरतून ना खाली पडणार असं वाटतं मला दगड. हे बघ ना कुठे किती मोठ्या मोठ्या दर आहेत. हा ना भाई. बघा हे काम चालू आहे. अजून आम्हाला जायचं खाली त्या गावापर्यंत इकडं. पण भारी आहे भैया.
थोडं आज ऊन आहे, वाट लागली थोडी येताना. एवढी पावसाळ्यात भारी दिसत असेल बरं धनंजय इथनं. एवढं एक नंबर आहे बघा. पावसाळ्यात पाऊस एक नंबर येत असेल इकडनं. फायनली आम्ही आता गावात पोचलोय, पंचनाई गावात. थंड पाण्याच्या बॉटल घेतल्यात बाई. फायनल कार पार्क केल्यात आणि बस पार्क केलीत. आम्ही तिथं पोच जातोय. ही पण डोंगर भारी दिसत ना पावसाळ्यात. लय भारी आहे बाई, पावसाळ्यात येण्यासारखं आहे. पण जास्त पण पाऊस नको, कारण हां पोस्ट म्हणजे जुलैपर्यंत ठीक आहे रे. जुलैपर्यंत या हां मग जुलैमध्ये एवढा थोडा पाऊस असतो इकडं. असतो का? डोंगर रांग. अच्छा अच्छा ठीक आहे. पण भारी आहे बघा, हे पण ग्रीन ग्रीन भारी दिसत असेल तिकडं. पण भारी आहे भाई ट्रेक. किती वाजले धनंजय आता करेक्ट? काय माहिती यार, मलाच बघावं लागते. आता ऑलमोस्ट वाजलेत 11:46. आपण 10:30ला निघालेलो ना. 10:30ला निघालेलो, बरोबर 1 तास 10 मिनिट. 1 तास 10 मिनिट झाले ना 10:30ला. हां 10:30 ते 11:30 बरोबर 1 तास 10 मिनिट लागले बरोबर आम्हाला इथे यायला, ते केव्ज आणि मंदिरापासून यायला. तर तुम्ही बिंदास या भाई. यायला 1.5 तास लागतो खाली फक्त. हां 1.5 तास लागतो वरतून इथनं कोकणकडा, आणि तिकडनं यायला मला 1.5 तास लागेल. फक्त येताना मंदिर वगैरे केव्ज केलं तर 15-20 मिनटं तिकडे जातील तुमचे. पण भारी भाई. आता आमचं जेवण वगैरे बाकी आहे, जेवण वगैरे करतो. केलं पण थकवा काही नाही रे धनंजय, आपल्याला थकवा काही नाही आहे. थोडासा फक्त रात्री झोपलो नाही आहे बस, त्याचाच आहे. पण चालण्याचा त्रास नाही आहे. थोडा येतो फक्त 1-1.5 तास. 2 तास ट्रेक आहे फक्त, आणि येण्याचा 1-1.5 तास बस, तेवढाच आहे. एकदम थकवा नाही आहेत, काही पाय वगैरे दुखत नाही. बट मस्त आहे ट्रेक, भारी आहे. सो गाईज आता मी पोचले कसाऱ्याला. तर कसाऱ्यावरून मला लोकल पकडून CSMTला जायचं आहे. पण ट्रेक भारी होता. हरिश्चंद्रगडच्या बेस पॉईंटवरून आम्हाला कसाऱ्याला 2 तास लागलेत, आणि आम्हाला जायचं इथून CSMT. आम्ही मी याची वाट बघतो आहे, धनंजयची वाट बघतो आहे, कारण आता मागच्या गाडीमध्ये येतात. चला अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा, शेअर करा आणि लाईक करा. चलो बाय.